टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 73 वर प्रॅक्टिस सेट 40 दिलेला आहे. यामध्ये टोटल 5 क्वेश्चन्स आहेत. हे सगळे क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण अभ्यासणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट आपण आपल्या क्लिअर करून घेऊयात, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारची डिफिकल्टी या चॅप्टरशी रिलेटेड येणार नाही आणि हे अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही एक्झाम मध्ये फार इझिली सॉल्व्ह करताल. मला सांगा, तुम्ही बँकेमध्ये गेलेला आहात का? तर तुम्ही म्हणाल हो, आम्ही आमच्या आजी आजोबांबरोबर, आई बाबांबरोबर किंवा मोठ्या ताई दादांबरोबर बँकेमध्ये गेलेलो आहोत. मग बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचं चित्र दिसतं? तर हे पहा, अशा प्रकारचे वेगवेगळे काउंटर्स असतात. वेगवेगळे वर्ड्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात, जसं की सेव्हिंग्स, करंट, FD, ओके नाही. त्याचबरोबर कॅश काउंटर, अशा प्रकारचे वेगवेगळे काउंटर्स बँकेमध्ये असतात. बरेच लोक तिथे येत असतात, जात असतात. काही लोक तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्लिप्स भरत असतात, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्स भरतात, तर काही जण आपल्याला इन्फॉर्मेशन घेताना दिसतात. हे पहा, इथे हे उभे आहेत आणि ते काहीतरी बोलतायत. या काउंटरच्या आतमध्ये जी पर्सन आहे, जी व्यक्ती आहे, तिच्याबरोबर काहीतरी बोलतायत, इन्फॉर्मेशन गॅदर करतायत. सो अशा प्रकारचं चित्र आपल्याला बँकेमध्ये दिसत असतं. मग बँकेमध्ये कोण जातं सांगा बरं मला? ज्या लोकांचं त्या बँकेमध्ये अकाउंट आहे तेच लोक त्या बँकेमध्ये जात असतात, बरोबर. मग बँकेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स असतात. कोणकोणत्या प्रकारचे अकाउंट्स असतात? चला पाहूयात. डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट. करंट अकाउंट असतात, सेव्हिंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, त्यानंतर फिक्स डिपॉझिट और FD सुद्धा याला म्हणतात. अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स या बँकेमध्ये असतात, पण आता तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये हे 4 अकाउंट्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. सो यांच्याबद्दल आपण समजून घेऊयात की हे जे वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स आहेत ते कोण ओपन करतात, त्याचे काय बेनिफिट्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स सी अबाउट करंट अकाउंट. करंट अकाउंट कोण ओपन करतं? तर जे व्यापारी असतात, ट्रेडर्स, ते करंट अकाउंट ओपन करतात. का बरं करंट अकाउंटच का ओपन करतात? करंट अकाउंट म्हणजे काय? करंट अकाउंट म्हणजे ट्रेडर्स ज्यांना पैशाबरोबर डील करायचं असतं दिवसभरात, बऱ्याचदा त्यांना पैसे बँकेमध्ये टाकायचे असतात किंवा कोणाला ट्रान्सफर करायचे असतात किंवा पैसे बँकेतून काढायचे असतात. म्हणून मग असे जे ट्रेडर्स असतात त्यांच्यासाठी बनलेलं आहे करंट अकाउंट. करंट अकाउंटमध्ये बँक काय काय इश्यू करते? तर पासबुक इश्यू करते, त्यानंतर चेकबुक सुद्धा इश्यू करत असते. करंट अकाउंटमध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही. जो अकाउंट होल्डर आहे, जो ट्रेडर आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट मिळत नाही त्याच्या अमाऊंटवर. लेट्स सी अबाउट सेव्हिंग अकाउंट. सेव्हिंग अकाउंट आपण सगळेजण ओपन करत असतो. विशिष्ट अमाऊंट आपल्याला बँकेमध्ये भरून ते सेव्हिंग अकाउंट ओपन करून घ्यायचं असतं. प्रत्येक बँकेची जी मिनिमम अमाऊंट आहे सेव्हिंग अकाउंट ओपन करण्याची ती वेगवेगळी असू शकते. काही बँक्स 500 रुपीज घेतात मिनिमम सेव्हिंग अकाउंटमध्ये, म्हणजे 500 रुपीज भरल्यानंतर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट ओपन करता येतं त्या बँकेमध्ये. किंवा काही बँक्समध्ये मिनिमम 1000 रुपीज असतात, काही बँक्समध्ये 5000, काही बँक्समध्ये 10,000 ही मिनिमम अमाऊंट असते तुम्हाला सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी. आता मिनिमम अमाऊंट म्हणजे काय? तर आपल्याला मिनिमम तेवढे पैसे बँकेमध्ये ठेवावेच लागतात. त्याच्यापेक्षा कमी जर आपण त्या बँकेमध्ये ठेवले तर आपले पैसे कट होऊन जातात. हे तुम्हाला नंतर मोठं झाल्यावर कळणारच आहे, पण आता इतकंच लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला सेव्हिंग अकाउंट बँकेमध्ये ओपन करायचं असतं तेव्हा मिनिमम अमाऊंट आपल्याला बँकेमध्ये ठेवावी लागते. पण अशा सुद्धा काही बँक्स असतात की जिथे 0 मिनिमम अमाऊंट भरून, म्हणजे तुम्ही काहीच नाही भरलं आणि सेव्हिंग अकाउंट ओपन केलं तरीही चालतं. मग अशा कोणत्या बँक्स असतात? तर गव्हर्नमेंटच्या ज्या बँक्स असतात तिथे ही पॉलिसी बऱ्याचदा यूज केली जाते. जसे की लाडकी बहीण योजना जेव्हा स्टार्ट झाली होती तेव्हा बऱ्याच ज्या महिला आहेत, ज्या लेडीज आहेत, त्यांना 0 मिनिमम अमाऊंट ठेवून सुद्धा सेव्हिंग अकाउंट ओपन करता येत होतं. त्याच प्रकारे विद्यार्थी जेव्हा तुमच्यासारखे विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरत असतात तेव्हा सुद्धा गव्हर्नमेंटच्या ज्या बऱ्याच बँक्स आहेत त्या स्टुडंट्सला ही फॅसिलिटी अवेलेबल करून देतात की काहीच पैसे भरायचे नाहीत, पण तुम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता आमच्या बँकेमध्ये. सो हे अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला बँक काय इश्यू करते? तर बँक आपल्याला चेकबुक आणि पासबुक इश्यू करत असते. त्यानंतर आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. रिकरिंग डिपॉझिट अकाउंट म्हणजे काय? तर प्रत्येक महिन्याला आपल्याला बँकेमध्ये विशिष्ट अमाऊंट द्यायची असते. फॉर एक्झाम्पल, आता प्रत्येक महिन्याला जर 1000 रुपीज आपण भरले तर 1 वर्षानंतर, म्हणजे ती व्हॅलिडिटी असते की तुम्ही वर्षभर पैसे बँकेमध्ये प्रत्येक महिन्याला भरणार आहात. सो प्रत्येक महिन्याला 1000 रुपीज तुम्ही बँकेमध्ये भरायचे. मग 1 वर्ष झाल्यानंतर बँक तुम्हाला तुमची जी अमाऊंट आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही 1000 रुपीज भरले म्हणजे टोटल किती झाले? टोटल मंथ आहे 12, बरोबर. सो टोटल झाले 12,000
आणि त्याच्यावर मग बँक तुम्हाला जी ठरलेला इंटरेस्ट आहे तो देत असते. म्हणजे 12,000 प्लस इंटरेस्ट अशा प्रकारे तुम्हाला वर्ष झाल्यानंतर ना बँक रिटर्न करत असते. सो याला म्हणतात रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. त्यानंतर ना आहे FD और वी कॅन से फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय, तर एक विशिष्ट अमाऊंट आपल्याला विशिष्ट दिवसांसाठी बँकेमध्ये ठेवायची असते. फॉर एक्झाम्पल 50,000 रुपीज तुम्ही 6 मंथसाठी बँकेमध्ये ठेवले तर 6 मंथ नंतर ना तुम्हाला 50,000 रुपीज तर मिळणारच, पण शिवाय त्यावर इंटरेस्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो. जसं की आपल्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंटमध्ये इंटरेस्ट मिळत होता वर्ष झाल्यानंतर किंवा 2 वर्षांनंतर, जितक्या महिन्यांसाठी आपण ठेवत आहोत तितक्या महिन्यानंतर आपल्याला इंटरेस्ट मिळतो. त्याच प्रकारे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं असतं, प्रत्येक महिन्याला अमाऊंट भरायची नाहीये. इथे आपल्याला काय करायचंय, एकदम एक अमाऊंट बँकेमध्ये 6 महिन्यांसाठी किंवा वर्षभरासाठी 2 वर्षांसाठी ठेवायची आहे. मग तेवढे दिवस कंप्लीट झाले की आपल्याला आपली अमाऊंट तर मिळतेच, पण त्यावर चांगला असा इंटरेस्ट सुद्धा मिळत असतो. सो हे झाले डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्हाला और तुमच्या पेरेंट्सला पैसे बँकेमधून काढायचे असतात तेव्हा प्रत्येक वेळी बँकेत जावे लागते का? तर तुम्ही म्हणाल नाही, आम्ही ATM मशीनवर जातो, हो की नाही? ATM मशीनमध्ये कार्ड टाकले, ATMचे कार्ड टाकले की आम्हाला ऑटोमॅटिक मशीन पैसे देत असते. मग या ATMला काय म्हणतात? ATMचा फुल फॉर्म काय आहे? ऑटोमॅटिक टेलर मशीन, हो की नाही? आपण आपले ATMचे कार्ड या मशीनमध्ये टाकले की जेवढी अमाऊंट आपण त्या मशीनवर टाकलेली आहे तेवढी अमाऊंट आपल्याला या ATM मशीनमधून मिळत असते. आता मला सांगा, क्लास 6 मध्ये आपण काय काय शिकलो ते तुम्हाला आठवतंय का? तुम्ही म्हणाल हो, थोडं थोडं आठवतंय, हो ना? चला रिवाईज करूयात. सो PCPA म्हणजे काय? पर सेंट पर ॲनम. PCPA. पर्सेंट म्हणजे काय? पर 100. सेंट म्हणजे 100, पर 100%. आणि पर ॲनम म्हणजे इयर, म्हणजे पर इयर, प्रत्येक वर्षी. आता काही गोष्टी आणखी समजून घेऊयात. आता PCPAचा अर्थ कळाला का तुम्हाला? पर्सेंट पर ॲनम, प्रत्येक वर्षीचा पर्सेंट. सो नेक्स्ट प्रिन्सिपलला आपण P म्हणून डिनोट करतो. प्रिन्सिपल म्हणजे काय? मूळ रक्कम. आपली जी मूळ रक्कम आहे, जी आपण एखाद्याला दिलेली आहे किंवा एखाद्याकडून घेतलेली आहे किंवा आपण बँकेमध्ये ठेवलेली आहे किंवा बँकेमधून घेतलेली आहे. सो मनी दॅट वॉज बॉरोड ऑर डिपॉझिटेड. रेट ऑफ इंटरेस्टला आपण R म्हणून डिनोट करतो. दिस इज द पर्सेंट रेट, पर्सेंट पर ॲनम. आपण पाहिलं ना PCPA म्हणजे काय? PCPA म्हणजे पर्सेंट पर ॲनम. आता प्रत्येक ठिकाणी पर्सेंट पर ॲनम म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट हा डिफरंट असतो. काही ठिकाणी 7% असतो, काही ठिकाणी 9%, काही ठिकाणी 10%. सो रेट ऑफ इंटरेस्ट. नेक्स्ट टाइम पिरियड. किती दिवसांसाठी तुम्ही एखाद्याला पैसे दिलेले आहेत किंवा एखाद्याकडून पैसे घेतलेले आहेत. सो याला आपण T म्हणून डिनोट करतो. टाइम फॉर विच मनी इज बॉरोड ऑर डिपॉझिटेड. इंटरेस्टला I म्हणून डिनोट करतो आणि इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? P×R×T अपॉन 100. P×R×T म्हणजे काय? P म्हणजे काय? प्रिन्सिपल. R म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. T म्हणजे काय? टाइम पिरियड. त्याला आपण 100ने डिवाइड करतो. आलं लक्षात? जेव्हा आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा असतो तेव्हा कायम हा फॉर्म्युला यूज करायचा. आता एखाद्या ठिकाणी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलं जातो तेव्हा सुद्धा हा फॉर्म्युला यूज करायचा. कधी कधी प्रिन्सिपल फाइंड आउट करायला सांगितलं जातं तेव्हा सुद्धा हा फॉर्म्युला यूज करायचा. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, विसरायचा नाहीये. सो फॉर्म्युला काय आहे? I इज इक्वल टू P×R×T अपॉन 100. आणि P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, T म्हणजे टाइम पिरियड आणि I म्हणजे इंटरेस्ट. आलं लक्षात? अमाऊंट. आता अमाऊंट म्हणजे काय? अमाऊंट म्हणजे आपण बँकेमध्ये ठेवलेली आपली मूळ रक्कम, प्रिन्सिपल, आणि प्लस त्यावर बँकेने आपल्याला दिलेला इंटरेस्ट, त्याला म्हणतात अमाऊंट. आता इथे साधे सोपे एक्झाम्पल सांगायचे झाले तर बँकेमध्ये मी 100 रुपीज ठेवलेले आहेत 1 वर्षभरासाठी. वर्ष झाल्यानंतर
बँक मला 100 रुपीज तर देतेच, पण त्यावर मला इंटरेस्ट सुद्धा देते. किती देते? तर 10 रुपीज. आता ते पर्सेंटवर डिपेंड आहे की किती मिळेल. इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे फक्त तुम्हाला अमाऊंट म्हणजे काय ते समजावून सांगण्यासाठी. मी बँकेमध्ये 100 रुपीज ठेवले वर्षभरासाठी. वर्ष संपल्यानंतर बँकेने मला 100 रुपीज तर दिलेच, प्लस मला 10 रुपीज सुद्धा दिले. 10 रुपीज म्हणजे काय? इंटरेस्ट. सो टोटल अमाऊंट मला किती मिळाली? 110 रुपीज. सो अमाऊंटला आपण ए म्हणून डिनोट करतो आणि त्याचा काय फॉर्म्युला आहे? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व्ह करायला घेऊयात. खूप इझी आहे, अजिबात कठीण नाही आहे, मजा येणार आहे प्रॅक्टिस सेट 40 सॉल्व्ह करायला. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ Rihanna deposited 1,500 rupees in the school fund at 9% per annum PCPA for 2 years. What is the total amount she will get? आता तुम्हाला कळलेलं आहे PCPA म्हणजे काय, हो की नाही? रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय. चला मग आता इथे आपण खाली राईट करून घेऊयात सोल्युशन. काय काय दिलेलं आहे? रिहानाने किती रुपीज डिपॉझिट केलेले आहेत स्कूल फंडमध्ये? तर 1,500 रुपीज. 1,500 रुपीज काय झालं मग? तिचं मूळ रक्कम झाली की नाही, तिचा प्रिन्सिपल झाला. तेवढे पैसे तिने ठेवलेले आहेत स्कूल फंडमध्ये. सो प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपलला आपण पीने डिनोट करतो. किती आहे? 1,500 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे इथे? PCPA काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट 9%. ओके नाही, मग इथे राईट करूयात 9% पर ॲनम. त्यानंतर टाईम पिरियड. टाईम पिरियडला आपण टी म्हणून डिनोट करतो. किती आहे? फॉर 2 इयर्स. इथे राईट करूया 2 इयर्स. आता फाइंड आउट काय करायला सांगितलेले आहे? क्वेश्चनमध्ये काय काय दिलंय ते आपण तर इथे राईट केलं की रिहानाने किती डिपॉझिट केले, प्रिन्सिपल किती? 1,500. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 9 PCPA. टाईम पिरियड 2 इयर्ससाठी. क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट? फायनली 2 वर्षांनंतर तिला टोटल अमाऊंट किती मिळेल? आता टोटल अमाऊंट म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं होतं? मूळ रक्कम, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, त्याला आपण अमाऊंट म्हणतो की नाही? टोटल अमाऊंट. आता इथे इंटरेस्ट किती आहे ते तर आपल्याला दिलेलं नाही आहे, मग तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. सो अमाऊंट दिलेलं नाही आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागणार आहे? आधी इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागणार. सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता? काय फॉर्म्युला मी सांगितला होता जो विसरायचा नाही अजिबात, खूप इम्पॉर्टंट आहे. P इंटू आर इंटू टी अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे की नाही? आता या फॉर्म्युलामध्ये चला सगळ्या व्हॅल्यूज आपण पुट करूयात. सो इज इक्वल टू पी काय आहे? प्रिन्सिपल 1,500. त्यानंतर रेट काय आहे? 9 आणि टाईम पिरियड काय आहे? 2 इयर्स. सो इथे 2 इयर्स अपॉन 100. आता इथे खाली 2 झिरोज आहेत, वरती 2 झिरोज आहेत. झिरोज झिरोज कट होणार. काय रिमेनिंग राहिलं? 15 इंटू 9 इंटू 2. सो चला मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 270. आता 270 काय आलेला आहे? टोटल इंटरेस्ट. म्हणजे रिहानाचा प्रिन्सिपल काय आहे? मूळ रक्कम 1,500 आणि 1,500 वर 2 वर्षासाठी तिला टोटल इंटरेस्ट किती मिळालेला आहे? 270 रुपीज. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? अमाऊंट. ओके नाही, टोटल अमाऊंट. मग टोटल अमाऊंट आपण कशी फाइंड आउट करतो? काय आहे फॉर्म्युला? टोटल अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय. पी म्हणजे प्रिन्सिपल आणि आय म्हणजे इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल काय आहे? 1,500 प्लस इंटरेस्ट. इंटरेस्ट काय आलेला आहे इथे आपला? 270. सो चला 270 प्लस करूयात. काय येणार आन्सर? ॲडिशन केल्यानंतर आपले आन्सर येते 1,770. सो रिहानाला 2 वर्षांनंतर 9% पर ॲनमने तिने जी रक्कम ठेवली होती 1,500 त्याच्यावर टोटल अमाऊंट किती मिळणार आहे? 1,770. चला फायनल आन्सर राईट करूयात. रिहाना विल गेट अ टोटल अमाऊंट ऑफ 1,770 रुपीज. किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. जेठालाल took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10% per annum for 5 years.
काय दिलेलं आहे? जेठालालनी हाऊसिंग लोन घेतलेलं आहे. कितीचं? 2,50,000. चला राईट करून घेऊयात. सो प्रिन्सिपल किती घेतलंय? मूळ रक्कम किती घेतलेली आहे? 2,50,000 रुपीज. आता पुढे काय दिलेलं आहे? रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय की नाही? आर दिलाय. 10 PCPA. चला राईट करून घेऊयात. रेट ऑफ इंटरेस्ट 10 PCPA. टाइम पिरियड दिलाय 5 years. किती वर्षांसाठी घेतलेला आहे? 5 वर्षांसाठी घेतलेला आहे. सो टाइम पिरियड इज इक्वल टू 5 years. क्वेश्चन काय आहे? रीड करूयात. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. क्वेश्चन समजून घ्या. इथे 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कोणकोणते? क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट काय आहे? व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे, म्हणजे दर वर्षाला जेठालालला किती इंटरेस्ट बँकेला भरावा लागेल, हा फर्स्ट पार्ट आहे क्वेश्चनचा. तर सेकंड पार्ट आहे 5 वर्षांनंतर जेठालालला टोटल किती अमाऊंट बँकेला रिटर्न करावी लागेल. चला आता आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जाऊयात. आधी आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट की दर वर्षाला जेठालालला बँकेला किती इंटरेस्ट द्यावा लागेल. आता दर वर्षाला कसं काढणार? इथे तर 5 yearsचं दिलेलं आहे की नाही. सो चला आधी आपण काय करूयात? 5 yearsला 5 वर्षाला जेठालालला किती इंटरेस्ट बँकेला द्यावा लागेल ते फाइंड आउट करूयात. सो 5 yearsसाठी किती इंटरेस्ट द्यावा लागेल तो फाइंड आउट करूयात. सो हे 2 क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. इयरली इंटरेस्ट आणि टोटल अमाऊंट. सो टोटल इंटरेस्ट 5 वर्षांसाठीचा फाइंड आउट करूयात. इंटरेस्टचा फॉर्म्युला P × R × T अपॉन 100. चला व्हॅल्यूज ठेवूयात. आता P किती आहे? 2,50,000. त्यानंतर R आहे 10 PCPA. त्यानंतर T आहे 5 years अपॉन 100. झिरोज कट करून टाकूयात. सो 2 zeros 2 zeros. काय रिमेनिंग राहिलेला आहे? 2,500 × 10 × 5. चला मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपले आन्सर येते 1,25,000 रुपीज. तर 1,25,000 रुपीज जेठालालला किती वर्षांनंतर द्यायचे आहेत? आपण 5 वर्षाचं टाइम पिरियडचं काढलंय की नाही? हे पहा 5 वर्षाचा टाइम पिरियड घेतलेला आहे. सो 5 वर्षाला जेठालालला 1,25,000 रुपीज द्यायचे आहेत. पण क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे? इयरली इंटरेस्ट. प्रत्येक वर्षी जेठालालला किती द्यावे लागतील बँकेला असं विचारलेलं आहे. चला मग या इंटरेस्टवरून आपण इयरली इंटरेस्ट फाइंड आउट करूयात. सो इयरली इंटरेस्ट इज इक्वल टू टोटल इंटरेस्ट अपॉन टाइम. सो टोटल इंटरेस्ट किती आहे? 1,25,000 आणि टाइम काय आहे? 5 years. 1,25,000ला 5ने आपण आता डिवाइड करूया. सो 5 1s are 5, 5 2s are 10. 12 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 इथे रिमेनिंग राहणार. इथे होणार 25. 5 5s are 25 आणि हे 3 zeros. सो किती आलं? 25,000. सो 25,000 रुपीज जेठालालला प्रत्येक वर्षी बँकेला इंटरेस्ट म्हणून द्यावा लागणार. सो फर्स्ट क्वेश्चनचे आपले आन्सर इथे आपण फाइंड आउट केलेले आहे. क्वेश्चनच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय विचारलेले आहे की टोटल अमाऊंट जेठालालला 5 वर्षांनंतर किती द्यावी लागेल बँकेला. चला मग किती इझी आहे फाइंड आउट करणे. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती होता? हे पहा किती प्रिन्सिपल? मूळ रक्कम किती? 2,50,000. 2,50,000 आणि इंटरेस्ट 5 वर्षाचा इंटरेस्ट टोटल विचारलेला आहे बरं का, लक्षात ठेवायचं आहे. सो 1,25,000 प्लस 1,25,000 ॲडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 3,75,000. जेठालालला 5 वर्षांनंतर बँकेला टोटल अमाऊंट किती पे करावी लागेल? 3,75,000 रुपीज. फायनल आन्सर राईट करूयात. द इयरली इंटरेस्ट इज 25,000 rupees and Jethalal will have to return 3,75,000 rupees to the bank after 5 years. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. Shrikant deposited 85,000 rupees for 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period?
इझी क्वेश्चन आहे, अजिबात गडबडून जाऊ नका. इथे 2.5 इयर पाहून खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की श्रीकांतने बँकेमध्ये 85,000 रुपीज 2.5 इयर्ससाठी 10% पर ॲनम या रेट ऑफ इंटरेस्टने सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत. हे पहा, त्याने कोणत्या अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत? सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत. सो क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट ही रिसिव्ड ॲट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे त्याला टोटल किती इंटरेस्ट बँकेकडून मिळणार आहे. त्याने किती वर्षांसाठी ठेवलेलं आहे बँकेमध्ये? 2.5 इयर्स. म्हणजे 2.5 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर त्याला 85,000 रुपीजवर किती इंटरेस्ट बँकेकडून मिळणार आहे? कोणत्या रेटने? 7 PCPA या रेटने. चला, आपण आता ही जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित इथे राईट करून घेऊया. सो प्रिन्सिपल काय आहे? 85,000 रुपीज आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 7 PCPA. त्यानंतर टाईम पिरियड काय आहे? टाईम पिरियड आहे 2.5 इयर्स. आता 2.5 इयर्स असं आलेलं आहे इयर. मग काय कसं करणार आपण? कसं सॉल्व्ह करणार? आता हे तर मिक्स फ्रॅक्शन झालं की नाही. मग आपण काय करूयात? याला सॉल्व्ह करून घेऊयात. सो 2 2s are 4. 4 + 1 किती झाले? 5. सो इथे किती झालं? 5/2 इयर्स. 5/2 इयर्स झाले. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. चला, टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे? सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T अपॉन 100. लक्षातच ठेवायचं आहे P × R × T अपॉन 100. इंटरेस्ट म्हटलं की P × R × T अपॉन 100. अजिबात विसरायचं नाहीये. हा फॉर्म्युला तुमचा नसला तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन खूप इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि अमाऊंट म्हणजे काय हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. चला, आता आपण व्हॅल्यूज पुट करूया तिथे. सो P किती आहे? 85,000. R किती आहे? R आहे 7 PCPA. त्यानंतर T काय किती आहे? T आहे 5/2. तर अशा प्रकारे आपण 5/2 इथे राईट करून घ्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येकाची व्हॅल्यू इथे राईट करून घेतलेली आहे. अपॉन 100 झालं. आता पुढे काय करणार? आता इकडे लक्ष द्या. 100 मध्ये 2 zeros आहेत आणि 85,000 मध्ये 3 zeros आहेत. सो 100चे 2 zeros आपण कट करू शकतो 85,000च्या 2 zeros बरोबर. सो रिमेनिंग काय आहे आता? 850 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 5/2. आता या 2ने आपण 850ला इझिली डिवाइड करू शकतो की नाही? चला तर मग डिवाइड करूयात. 2 1s are 2, 2 4s are 8, देन 2 2s are 4. 5 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. मग इथे होणार 10. मग 2 5s are 10. 425 इथे आपले आन्सर आलेले आहे 2ने 850ला डिवाइड केल्यानंतर. आता रिमेनिंग काय आहे ते पुन्हा राईट करून घेऊयात. सो 425 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 5/1 आहे. पण हा डिनॉमिनेटर मधला 1 नाही राईट केला तरीही चालतो. सो 5. आता यांचे मल्टिप्लिकेशन करूयात. 425 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 5. 7 5s are 35. हे पहा, 425ला 35ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळते 14,875. राईट करूयात 14,875. सो टोटल इंटरेस्ट किती मिळालेला आहे इथे श्रीकांतला? 14,875. आपल्याला काय विचारले होते क्वेश्चनमध्ये? टोटल इंटरेस्टच फाइंड आउट करायला सांगितलं होतं की नाही? सो आपले फायनल आन्सर हेच येणार. जर आपल्याला अमाऊंट फाइंड आउट करायला सांगितली असती तर आपल्याला काय करावे लागले असते? अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करावा लागला असता. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. मग 85,000 प्लस 14,875 करावं लागलं असतं. पण क्वेश्चनमध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? फक्त तर टोटल इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. सो टोटल इंटरेस्ट तर आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. चला मग फायनल आन्सर राईट करून घेऊया तिथे. सो द टोटल इंटरेस्ट रिसिव्ड बाय श्रीकांत ॲट द एंड ऑफ द पिरियड इज 14,875 rupees. Now let us solve question number 4. Question number 4 तुम्हाला थोडासा कन्फ्युजिंग वाटू शकतो, पण व्यवस्थित रीड केला आणि समजून घेतला की आपण आपल्या आन्सरपर्यंत व्यवस्थित पोहोचणार आहोत. चला रीड करायला घेऊयात. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे का? नाही दिलेला. काय दिलंय? सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट.
म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इथे दिलेलं नाही आहे, म्हणून इथे आपण क्वेश्चन मार्क राईट करूयात, किंवा मग तुम्ही आर राईट केलं तरीही चालणार आहे. द इंटरेस्ट आफ्टर 4 years, टाइम पिरियड काय आहे 4 years, राईट करून घेऊयात. द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees, प्रिन्सिपल इज 1,200 rupees. सो इथे प्रिन्सिपल काय दिलं आहे 5,000 rupees आणि इंटरेस्ट काय आहे हे पहा, हे सेंटेन्स व्यवस्थित रीड करा. द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees, प्रिन्सिपल इज 1,200 rupees. म्हणजे 4 वर्ष टाइम पिरियड दिलेला आहे, प्रिन्सिपल दिलं आहे 5,000 rupees आणि इंटरेस्ट दिलेला आहे 1,200 rupees. सो हा झाला क्वेश्चनचा फर्स्ट पार्ट. काय काय दिलेला आहे की 5,000 rupees प्रिन्सिपल आहे, 4 वर्षांसाठी बँकेमध्ये ठेवलेला आहे. 4 वर्षांनंतर विशिष्ट रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळालेला आहे 1,200 rupees इतका इंटरेस्ट मिळालेला आहे. मग पुढचा काय क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 rupees ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. बघा क्वेश्चन समजून घ्या. 5,000 rupees बँकेमध्ये ठेवलेले आहेत, 4 वर्षांनंतर विशिष्ट अशा रेट ऑफ इंटरेस्टने इंटरेस्ट मिळालेला आहे 1,200 rupees. मग 15,000 rupees बँकेमध्ये ठेवले 4 वर्षांसाठी, तर सेम रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळेल असा क्वेश्चन आहे. सो सेम रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, पण रेट ऑफ इंटरेस्ट तर इथे दिलेलाच नाही आहे. मग आधी आपल्याला काय करावं लागेल, आधी आपल्याला इथला रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करावं लागेल की इंटरेस्ट 1,200 rupees कोणत्या रेट ऑफ इंटरेस्टने 5,000 प्रिन्सिपलवर मिळालेले आहेत. तर चला आपण फाइंड आउट करूयात की रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे. पण रेट ऑफ इंटरेस्ट कसा फाइंड आउट करायचा याचा तर फॉर्म्युलाच नाही आपल्याकडे, हो ना. अजिबात गोंधळून जायचं नाही आहे. हे पहा, आपल्याकडे आपला मॅजिक फॉर्म्युला आहे की नाही, कोणता, इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. मग तोच फॉर्म्युला सगळीकडे आपण यूज करू शकतो, जिथे तिथे आपण तो फॉर्म्युला चिटकवू शकतो आणि आपल्या फायनल आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला आर फाइंड आउट करायचं आहे की नाही, सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं असेल, सेम फॉर्म्युला. आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायचं असेल, सेम फॉर्म्युला. कसा ते पहा आता इथे. हे पहा, हिअर वी नो दॅट इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता या फॉर्म्युलामध्ये आपल्याकडे या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट करूयात, भरूयात. चला तर मग. सो P किती आहे, P आहे 5,000. आर किती आहे, आर दिला आहे का, नाही दिला ना, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो इंटू आर ॲज इट इज राईट करणार. टी किती आहे 4 years की नाही आहे की नाही इथे, अपॉन 100. आता लक्षात घ्या आपल्याकडे इंटरेस्ट पण आहे, सो इंटरेस्टच्या ठिकाणी इंटरेस्ट टाकायचा. आता आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करणार, आता आपण व्हॅल्यूज तर या फॉर्म्युलामध्ये टाकलेल्या आहेत. आर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला फक्त आर हवा आहे, तरच आपण आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. चला मग आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला आर राईट करून घेऊया. आता लेफ्ट हँड साईडला काय काय आहे, लेफ्ट हँड साईडला इंटरेस्ट आहे, हो ना, त्याला तर आपण पुढे टाकू नाही शकत. सो इंटरेस्ट ॲज इट इज आपण राईट करून घेऊया 1,200 rupees. आता पुढे काय करणार, या ज्या सगळ्या बाकीच्या रिमेनिंग व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला इथे इक्वल टूच्या राईट हँड साईडला नको आहेत. मग त्यांना काय करावं लागेल, त्या आपल्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागेल. कसं पाठवणार, आता इथे 100 डिव्हिजनमध्ये बसलेला आहे. मग या 100ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवण्यासाठी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशनमध्ये पाठवावं लागणार. आता 5,000 मल्टिप्लाइड बाय 4 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत की नाही, हे यांना काय करावं लागेल, साईड चेंज करताना डिव्हिजनमध्ये पाठवावं लागणार. चला डिव्हिजनमध्ये पाठवून देऊयात. येस, आता इथे आपलं हाफ मिशन कंप्लीट झालेलं आहे. सो चला आता आपण सॉल्व करू शकतो की नाही, फक्त आर इक्वल टूच्या राईट हँड साईडला राहिलेला आहे. चला सॉल्व करूयात. सो जे झिरोज आहेत ते कट करून घेऊयात. वरती 2 zeros, खाली 2 zeros कट केले. आता इथे 1 0 आहे आणि 100 मधला 1 0 कट करून टाकूयात. आता पुढे काय करायचं, पुढे आणखी आपण सॉल्व करू शकतो का, हो नक्कीच करू शकतो. हे पहा, इथे 5 आहे, इथे 10 आहे.
5 1 जार 5, 5 2 जार 10. आता इथे 4 आहे, इथे 12 आहे. 4 1 जार 4 अँड 4 3 जार 12. काय रिमेनिंग राहिलं? 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू आर. राईट करूया. 3 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू आर. 3 इंटू 2 6. 6 इज इक्वल टू आर. आरची काय व्हॅल्यू आपल्याला मिळाली? 6. म्हणजे 6 PCPA 6% पर ॲनम या रेट ऑफ इंटरेस्टने किती इंटरेस्ट मिळालेला आहे? प्रिन्सिपल 5,000 वर 4 इयर्सने 1,200 रुपीज. चला, आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट तर मिळालेला आहे 6 PCPA. मग सेम रेट ऑफ इंटरेस्टने सेम टाइम पिरियडने 15,000 रुपीजवर किती इंटरेस्ट मिळेल ते फाइंड आउट करूयात. चला, खूप इझी आहे. नेक्स्ट पेजवर राईट करूयात. आता प्रिन्सिपल किती घ्यायचं आहे? 15,000 ना, आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपण फाइंड आउट केला, किती होता? 6%. 6% पर ॲनम. आणि टाइम पिरियड 4 इयर्स. इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो आपला मॅजिक फॉर्म्युला इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. व्हॅल्यूज टाकूयात आता. P किती आहे? 15,000. आर किती आहे? 6. टी आहे 4 अपॉन 100. सॉल्व करूयात. आता इथे 2 झिरोज, इथे 2 झिरोज कट करून टाकूयात. रिमेनिंग व्हॅल्यूज राईट करूयात खाली. 150 इंटू 6 इंटू 4. मल्टिप्लिकेशन करूयात. 6 इंटू 4 24. मग 150 मल्टिप्लाइड बाय 24 करूयात. किती आले? 3,600. राईट करूयात. 3,600 आले आपले आन्सर. इंटरेस्ट किती आला? 3,600 रुपीज. किती इझी आहे, हो ना. चला, फायनल आन्सर राईट करूयात. द इंटरेस्ट रिसिव्ड ऑन 15,000 रुपीज इज 3,600 रुपीज. क्वेश्चन नंबर 4चे हे कम्प्लीट आन्सर व्यवस्थित समजून घ्या आणि मगच तुमच्या नोटबुकमध्ये न पाहता राईट करा, स्वतः सॉल्व करा. आता तुम्ही पाहिलं ना की कशा प्रकारे सॉल्व करायचं आहे, तुम्हाला कळलेलं आहे. मग आता तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही स्वतः न बघता सॉल्व करा आणि पुन्हा व्हिडिओमध्ये पहा की तुमचे आन्सर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप राईट केलेले आहे की नाही. चला, आता क्वेश्चन नंबर 5 पाहूयात. खूप इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5. इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक. लक्षात घ्या. आता इथे आपण राईट करून घेऊया सोल्युशन. प्रिन्सिपल किती आहे? 1,50,000. राईट करून घेऊयात 1,50,000. इफ पंकज डिपॉझिटेड 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 इयर्स. सो रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? 10 PCPA. टाइम पिरियड किती आहे? 2 इयर्स. क्वेश्चन काय आहे? व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. आता इथे टोटल अमाऊंट विचारलेला आहे. टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे? येस, व्हेरी गुड. तुम्ही विसरलेलं नाही आहात. टोटल अमाऊंट इज इक्वल टू काय? P प्लस I. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल तर आपल्याकडे आहे, पण इंटरेस्ट आहे का? इंटरेस्ट क्वेश्चनमध्ये दिलेला नाही आहे. सो इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. कसं फाइंड आउट करणार इंटरेस्ट? मॅजिक फॉर्म्युला. इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. चला, व्हॅल्यूज टाकूया तिथे. P किती आहे? 1,50,000. त्यानंतर आर किती आहे? 10 आणि टाइम पिरियड 2 अपॉन 100. चला, झिरोज कट करून टाकूयात. रिमेनिंग काय राहिलेलं आहे? 1,500 इंटू 10 इंटू 2. मल्टिप्लिकेशन करूयात. 10 इंटू 2 20. सो 1,500 इंटू 20 किती आलेलं आहे? 30,000. राईट करूयात 30,000. आता 30,000 काय आलेलं आहे? इंटरेस्ट आलेला आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे? टोटल अमाऊंट विचारलेली आहे. पंकजला 2 वर्षांनंतर टोटल अमाऊंट किती मिळणार? आणि टोटल अमाऊंट म्हणजे काय? प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे? 1,50,000. सो 1,50,000. इंटरेस्ट किती मिळालेला आहे इथे आपल्याला? 30,000. सो प्लस 30,000. ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर आन्सर मिळणार 1,80,000. सो पंकजला 1,50,000 रुपीजवर 10 PCPAने 2 इयर्स नंतर टोटल 1,80,000 रुपीज इतकी अमाऊंट मिळणार आहे. फायनल आन्सर राईट करूयात. पंकज विल रिसीव 1,80,000 रुपीज फ्रॉम द बँक आफ्टर 2 इयर्स. सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 40 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.